नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24 न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर. बीड येथून बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाची बातमी. बीड तालुक्यातील वडगाव बिंदा येथील त्रस्त नागरिकांनी मुलाबाळांसह बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नरवडे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही तक्रार घेतली जात नसल्याचा आरोप तसेच महिलांशी उद्धट वागणूक दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 2009 पासून जमिनीचा वाद सुरू आहे. पिंपळनेरचे पोलीस जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. गावातील गावगुण जीव मारण्याच्या आणि घर पेटवून देण्याच्या धमक्या देत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी नागरिकांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझं नाव जया सुरेश लांडगे, राहणार गुंदा, तालुका जिल्हा बीड. आमच्या माग 2009 पासून गायरांविषयी तर गावातले काही लोक आमच्या भावकीतले आम्हाला पहिलं बी आमचे घर उद्ध्वस्त केले. त्यांनी आम्हाला घरात ठेवून अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलं होतं. आणि आता आम्ही 10 वर्षापूर्वी राहायला आलो होतो, तर अजून पण आम्ही शेतात घर बांधलेलं आहे, तिथं राहतो. तरी पण आमच्या घरी 2 महिने 3 महिने महिना 15 दिवसाला काट्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन चटण्या हे मारायला आम्हाला येतात. आमच्या घरी आम्हाला तसा टाइम आल्यावर आम्हाला लपावं लागते, कारण की आमचे 2-3च घर आहेत आणि त्यांचे भरपूर माणसं आहेत. 10-20 लोक 25-30 म्हणला तरी आहेत. मग तेवढे लोक मिळून आम्हाला मारायला येतात. मग आम्हाला लपून बसावं लागते. सारखं पिंपळनेर पोलीस स्टेशनला अर्ज हे करतो, पण ते काही दखल घेत नाहीत त्याच्यामध्ये. आणि आता ह्या काल परवा ह्या 2 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांचा प्लॅन आहे की बाबा ह्यांना पहिल्यासारखं गावातून बाहेर हाकलून द्यायचं, गावात ठेवायचं नाही, यांची जमिनी हे हिसकून घ्यायच्या आणि ह्यांना अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढायचं. माझी SP साहेबाला एवढी विनंती की आम्ही आज महिना झाले फिरतो, आम्हाला काही कुठेही न्याय भेटलेला नाही. याची प्रशासनाने दखल घ्यावा, नाही तर आम्ही आता SP ऑफिस समोरून इथून उठणार नाही. तर आम्ही आमचे लेकरं बाळ हे सगळं कुटुंब आलेलं आहे, आम्ही इथं आत्महत्या करणार आहे. आमच्या माणसांना माझे भाऊ आहेत, वडील आहेत, मला पण कैक वेळा त्यांनी जीवच मारण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्हाला त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. ते कधी बी आम्हाला घरी येऊन आमच्या एखाद्या माणसाला किंवा 1-2 माणसाला जीवच मारू शकतात. SP साहेबाकडे एवढीच मागणी आहे आमची की आम्ही 2009 पासून पोलीस प्रशासनाकडे चक्रा मारतो, तर ह्याची कडक कारवाई व्हावा अशी आमची विनंती त्यांना. नमस्कार, मी चंद्रकांत भानुदास लांडगे, राहणार गुंद वडगाव. आणि विषय असा आहे का 2009 सालापासनं हा सगळा परिवार आमचा त्या गुंद्यामध्ये स्थायिक आहे, राहिलाय. आणि तिथले जे गावगुंडे जे वेळोवेळी त्याचा पाठपुरावा यांनी कागदोपत्री केलेला आहे, तर त्या 2009 सालापासून तर आज 2025 पर्यंत म्हणजे यांना 2026 पर्यंत तर तेच फक्त जे गावातले गावगुंड आहेत त्यांनी अर्ज फाटे वगैरे सगळे पोलीस प्रशासनाच्या सगळ्या दरबारी सगळे कागदपत्र देऊन अद्याप तेवढेच ते आरोपी. आणि आता पण तेच, माग पण तेच, त्यांना कुठली कायदेशीर कारवाई झालेली नाही. आणि माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये इतक्या जबरदस्त कट कारस्थान रचल्या जातात त्या गुंद्यामध्ये. माझ्याकडे ओरिजिनल काही त्याच्या क्लिप्स आहेत, काही फुटेज आहेत, सगळे साक्ष पुरावेच मी घेऊन बोलतोय तुम्हाला. ACP साहेबांकडे गेलो आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या गायरणाविषयी जो तहसीलदार साहेबांकडे पण गेलो होतो आम्ही. गायरणाचा विषय होता. कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो. असे वेळोवेळी आम्ही प्रत्येकांकडे गेलो होतो, परंतु अद्याप काही आम्हाला त्या गावगुंडांच्या विषयी त्यांना काही कडक कारवाई केलेली नाही. आज आम्ही गुंद्यावरतूनच आलोत आणि पिंपळनेर मधून तिथं जवळजवळ आम्ही सकाळी बसलेलो होतो 10 वाजेपासून, तर आता साधारण 6 वाजले. आतापर्यंत आमचं काहीच कुठली दखल घेतलेली नाही. पिंपळनेर मध्ये जे आहे पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरवडे साहेब, तर त्यांनी आमच्याशी इतकी महिलांशी इतके उद्धट बोलत होते का जेणेकरून त्या पहिलेच भयभीत होत्या या गावगुंडांच्या याच्यामुळे, त्रासामुळे.
आणि त्यांना ती इतकी वागणूक खालच्या दर्जाची दिली त्यांनी. तर ह्या सगळं कुठंतरी आहे ना मोठ्याच कोणाचा तरी हा अर्धा हस्ता आहे असं मला तर वाटतं. आमची एवढीच मागणी आहे का ज्या पूर्वीपासून 2009 सालापासून ते जे गावगुंड होते आणि ते आतापर्यंत 2026 पर्यंत तेच आहेत रिपीट. तर यांना काहीतरी चपराक बसली पाहिजे सरकारी, यांना प्रशासनाने काहीतरी कुठेतरी त्यांच्यावरती दबाव त्यांना कडक कारवाई केली पाहिजे अशी जेवढी आमची मागणी आहे. आमच्या माणसांना